सावळद-12 येथे 2 मजली घराच्या छतावर पडली वीज, घराचे झाले नुकसान। सावळद-12 परिसरामध्ये अवकाळी पाण्यासह परिसरात जोरदार पाऊस झाला। कपाशी, मका, सोयाबीन पिकाचे झाले नुकसान। तालुक्यातील सावळद-12 सह परिसरात रविवारी सकाळी 3च्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे। त्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ठिकठिकाणी शेतातील कापूस खाली पडत आहेत। मका, सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले। रविवार रोजी सकाळी 3 वाजता सावळद-12 येथील नामदेव ठोसर यांचे 2 मजली घराच्या इमारतीवर वीज पडली। वीज पडून घराचे नुकसान झाले आहे। सावळद-12 सह परिसरात कपाशी पिकाचेही अतोनात नुकसान झाले होत आहे। लवकरात लवकर नुकसान परिसरात रविवारी सकाळी 3च्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे। त्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ठिकठिकाणी शेतातील कापूस खाली पडत आहेत। मका, सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले। रविवार रोजी सकाळी 3 वाजता सावळद-12 येथील नामदेव ठोसर यांचे 2 मजली घराच्या इमारतीवर वीज पडली। वीज पडून घराचे नुकसान झाले आहे। सावळद-12 सह परिसरात कपाशी पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे। लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते, नामदेव ठोसर, प्रल्हाद ठोसर, सूर्यवंशी व शेतकरी करीत आहेत। सावळद-12 सह डाभा, तांडा, घाणेगाव, मुळखेडा, टिटवी, पळसखेडा, हिवरी आणि देव्हारी यासह मूर्ती, पिंपळवाडी, मालबदार, रवळा, जवळा, पिंपळा, जामठी या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने कपाशी, मका, सोयाबीन पिकाला कोंब फुटले असून अतोनात नुकसान झाले आहे। कापूस खाली पडत आहेत तर सावळद-12 2 मजली घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले आहे। लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना सोयगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोयगाव तालुका संघटक श्री गुलाबराव पाटील कोलते यांनी केली आहे। आढाऊ पाण्याने कहर केला असून बऱ्याच ठिकाणी अतोनात नुकसान होत आहे। त्यामध्ये अवकाळी पाण्यामध्ये विजासुद्धा पडत आहे। ताजी घटना आहे, सावळद-12 येथील नामदेव ठोसर यांच्या घरावर पडली वीज।